फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अशा जखमांची सवय आहे मला. तुझ्यामुळे मिळालेली काही पहिली जखम नाहीये. अशा जखमा नसल्या ना तर मलाच चुकल्यासारखं व्हायला लागलंय. मला जखम झाली आणि त्याचा त्रास तुला समजावा असं नातं आपलं उरलेलं नाहीये. ते नातं कधीच संपलंय काय, इनफॅक्ट मेलंय. हे मी तुझ्यासाठी केलेलं नाहीये. हे जे काही मी केलंय ते फक्त कंपनीसाठी आणि पार्थसाठी. कार्तिकी, तू पार्थला फसवतेस. मी इतरांसमोर तुझ्याशी जे चांगलं वागतो ना त्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तो माझा नाईलाज आहे. पार्थ, माझ्या सर्वात जवळच्या मित्राची आज मला खूप गरज आहे. तुला खूप मिस करते रे मी. अशा संकटाच्या प्रसंगी आज तू माझ्या सोबत हवा होतास. मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे, खरंच. आज खूप बोलावंसं वाटतंय, खूप सांगावंसं वाटतंय, मन मोकळं करावंसं वाटतंय तुझ्याकडे. पार्थ, मला माझ्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडावंसं वाटतंय रे. आज खूप एकटं वाटतंय मला. तुझं असणं किती महत्वाचं आहे हे जाणवतंय. पार्थ, आज जे काही चाललं होतं ना त्या सर्वाला तोंड देत होते मी. पण वाटत होतं की मी खोल दरीत कोसळते आणि कुठेच कसलाही आधार नाही. काय घडतंय ते माझ्या हातात नाही आणि त्यातून बाहेर पडायचा माझ्याजवळ उपाय नाही. खूप लोनली फील करते रे मी. मला आता पद्मनाभचं हे वागणं सहन नाही होत. खूप काही मनात साचून राहिले. सगळं तुझ्याजवळ मोकळं करायचंय मला. मी माझ्या मित्राला खूप मिस करते, खूप मिस करते. सूरज, अरे किती उशीर, कधीपासून वाट बघतेय मी. हो माहितीये मला. काय माहितीये? अगं चिडू नकोस. सई, जरा प्रॉब्लेम झालेला म्हणून यायला उशीर झाला. अरे उशीर होणार होता तर एक फोन करून कळवायचंच तरी. का मी चिडल्यावर कशी दिसते हे बघायचं होतं तुला. नाही ते शक्य नाही. काय? हा म्हणजे इतका वेळ माझी वाट बघत होतीस ते काय माझ्यावर चिडण्यासाठी? सूरज, पण खरं सांगू, मी आयुष्यभर तुझी वाट बघू शकते, समजला? खात्री आहे मला. आणि आता त्याचं प्रत्यंतरही आलं. पण सई, मी आता जास्त वेळ वाट नाही बघू शकत. मला लवकरात लवकर तुला माझ्या घरी न्यायचंय. हे बघ, आपण दोघंही एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघतोय. तू तुझ्या बाबांना माझ्याबद्दल सांगशील, ते आपल्याला भेटतीलही. पण तुझ्या आईचं आणि घरच्या इतरांचं काय? त्यांना कधी सांगणार? सूरज, बाबांना सांगितलं ते खूप झालं, कारण माझ्यासाठी बाबाच महत्वाचे आहेत. मी घरच्यांना काहीही सांगणार नाहीये. सई, असं कसं म्हणू शकतेस? अगं, तुझ्या घरच्यांना सांगायला नको का? त्यांना न सांगता, त्यांना न विचारता आपण पुढचं पाऊल कसं उचलू शकतो? सूरज, माझ्या घरच्यांना मी चांगलंच ओळखते. त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. पण सई, त्यांना ही गोष्ट कधी ना कधीतरी कळणारच आहे ना. मग जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा त्यांचा विरोध झाला तर काय? तर तो विरोध मी मोडून काढेन. सई, मला आपला संसार कोणाची मनं दुखावून किंवा कोणाचाही विरोध पत्करून थाटायचा नाहीये. आपला संसार होईल तो सगळ्यांच्या आशीर्वादाने. सई, एखादं नवीन नातं जोडण्यासाठी
जुनी नाती तोडायची नसतात. पण मग विरोध झाला तर? ते नाही माहिती मला. हां, पण माझी वहिनी एक गोष्ट नेहमी सांगते, नाती नेहमी जपावीत. आणि ती नाती कशी जपायची हे खरंच तिच्याकडनं शिकण्यासारखं. आता हेच बघ ना, कंपनीत किती प्रॉब्लेम झाला, पण तिने तो अगदी व्यवस्थित हाताळला. इनफॅक्ट कर्मचाऱ्यांशी नवीन नातं जोडलं, विश्वासाचं. सई वहिनी या बाबतीत खरंच खूप ग्रेट आहे. हे बघ, तू सुद्धा आयुष्यातली सगळी नाती अशीच जपावीस असं मला वाटतं. नक्कीच. काय रे पद्मना, असं उदास का बसलायस? काही नाही, असंच. काही नाही काय? मगासपासून बघते मी तुला. कसला विचार करतोयस सांग ना. काहीच झालं नाही काही. माझं काहीच झालेलं नाहीये. आणि काही व्हावं असं इतरांसारखं वागताही येत नाही. म्हणजे काय म्हणायचे काय तुला? आई, माणसं इतकी स्वार्थी का असतात ग? कोणाबद्दल विचारतोयस तू? असंच विचारतोय. सांग ना. अरे थोडाफार स्वार्थी प्रत्येक जण असतो. कधी स्वतःसाठी, कधी स्वतःच्या लोकांसाठी, कधी आपल्या माणसांसाठी, कधी परिस्थितीमुळे. आणि थोडाफार स्वार्थ असणं काही वाईट नाही आहे रे. जोपर्यंत आपल्या स्वार्थाचा त्रास दुसऱ्या कोणाला होत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण जर का आपला स्वार्थ एका मर्यादेपलीकडे गेला आणि दुसऱ्यानं त्याचा त्रास होऊ लागला तर मात्र सगळी गणितं बिघडतात रे. खरंय तुझं. कुणा एखाद्याच्या स्वार्थामुळे कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. नाती तुटतात, माणसं बदलतात. आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. कुणा एखाद्याच्या चुकीमुळे, स्वार्थामुळे दुसऱ्याला शिक्षा भोगावी लागते. काय झाले पद्मनाभ? अचानक हा विषय का? काही नाही ग. आज एका स्वार्थी माणसाशी भेट झाली. त्याची परिस्थिती बघूनच हा विचार मनात आला. कोण माणूस? आहे एक कंपनीतला. त्याच्याशी बोललो आणि सगळं आठवलं. त्याचं ते वागणं, बोलणं. हे बघ, जास्त विचार करू नकोस. कोणी कसं वागावं, कसं बोलावं हे आपण नाही ठरवू शकत. आपण कसं वागावं हेच आपण ठरवू शकतो. आणि जग कसंही वागलं ना तरी आपण आपला चांगुलपणा अजिबात सोडायचा नाही. आणि आपण दुसऱ्यांच्या स्वार्थीपणाचा, वाईट वागण्याचा त्रासही करून घ्यायचा नाही. बघ, हेच तुझं लहानपणापासून मी ऐकत आलोय. आणि त्याच चांगुलपणाने आजवर माझा घात केलाय. पण तरी तुला खरं सांगू, बुद्धीने कितीही म्हटलं तरी मन त्याचा चांगुलपणा सोडू देत नाही. अगदी कितीही त्रास झाला तरी नाही ग. कार्तिक, काय झालं ग? अशी अंधारात का बसलीस? कळलंच नाही कधी अंधार झाला. थोडं डोकं दुखत होतं म्हणून बसले होते. खूप दुखतंय का डोकं? बाम लावून देऊ? नाही, गोळी खाल्ली आहे मी, बरं वाटेल. कार्तिकी, तुझा फोन कुठे आहे? पार्थ फोन करतोय केव्हाचा. फोन? हो, बॅटरी डाऊन होती फोनची आणि चार्जिंगला पण लावला नाही. अगं, तुझा फोन लागेना म्हणून मग त्याने घरी फोन केला. मी त्याला सांगितलंय इकडे सगळं व्यवस्थित आहे आणि तू सगळे छान सांभाळलेस. पण तुला झालेली दगदग, त्रास हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं ग. आई, कधी येणार आहे तू? अगं, काम संपलं नाही म्हणलं, अजून वेळ लागेल यायला. तो असायला हवा होता. खूप आधार वाटतो त्याचा. हे सगळं झालं म्हणून नाही, पण
एरवी खूप फरक पडतो. हो ग, कळतंय मला. अगं एरवीचा तुम्ही दोघं घरी नसलात ना तर मला बेचैन व्हायला होतं. गेले काही दिवस हे असंच होतंय. पार्थचं घरी नसणं नकोसं झालंय ग. आता काही नाही, पार्थ आला ना की मी त्याला सांगणार आहे, कुठे बाहेर जायचं असेल तर कार्तिकीला बरोबर घेऊन जात जा म्हणून. आसवरे आली का कसाई? हो आले. कशी ती? तिचा मूड बरा आहे का? नीट बोलतीये का तुझ्याशी? ठीक ठीक बोलते. म्हणजे पूर्वीच्या इतकं मनमोकळं बोलत नाहीये, पण मध्ये जशी उद्धटपणे बोलायला लागलेली, उलट उत्तर द्यायला लागलेली, तेवढं तरी नाहीये आता. होईल, हळूहळू सगळं ठीक होईल. पण आई, आजकाल ना ती मन मोकळं बोलत नाही. आधी कसं मनात येईल ते खडाखडा बोलून टाकायची, त्यामुळे तिच्या मनात काय चाललंय ते कळायचं. आजकाल तिच्या मनात काय चाललंय काही सांगता येत नाही. कधी कधी खूप भीती वाटते मला. तुझी भीती रास्तय, पण मला वाटतं तू तिच्याशी बोलून घ्यायला हवं. तिला बोलतं करायचा प्रयत्न कर. तिच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. आई, ते प्रयत्न तर मी करतेच आहे, पण आता नुसतं बोलून काही फरक पडणार नाही. मोठी झाली आहे ती, तिच्या लग्नाचा आपण विचार करायला हवा. अगं किती गोंधळ घातला होता तिने, माहितीये ना? आई, पण म्हणून आपण प्रयत्न करायचं सोडून द्यायचं का? मी तर म्हणते आपण सगळ्यांनी मिळून समजावूया तिला. लग्न वेळेवरतीच झालेलं बरं, नाही का? हो, पण जे काय करायचे ते तिला विचारून करा. घरात पुन्हा वाद नको. हो, कॉन्फरन्ससाठीच आली आहे मी. तिथूनच बोलते. थोडी लवकरच आली, होईल थोड्या वेळात सुरू. सगळ्या कंपनीजचे सीईओज येणार आहेत. हो बाबा, तू दिलेल्या सगळ्या टिप्स लक्षात आहेत मला. कॉन्फरन्स सुरू व्हायला वेळ आहे. इथे व्हिजिटिंग रूममध्येच बसून तयारी करेन. ठेवते, बाय. कार्तिकी पद्मनाभ कुलकर्णी. कुलकर्णी नाही ना आता तू? काय इथे काय करताय? अच्छा अच्छा अच्छा, कॉन्फरन्सला आलात की काय? कॉन्फरन्सला चाला असणार. बरीच प्रगती केलीस तू इतक्या वर्षात. कशी आहेस वगैरे वगैरे मी विचारणार नाही. बरी दिसतेस की. आणि कॉन्फरन्सला आली आहेस म्हणजे सगळं चांगलंच चाललंय ना? हो. तेव्हा कसे रे आभार मानू तुझे.
बरं झालं आमची भेट घडवून दिलीस. तुला माहिती ना कार्तिकी, तू जेव्हा आनंदात असतेस तेव्हा मला किती आनंद होतो ते. नाही, मी आपली शेवटची भेट अजूनही विसरलेलो नाहीये. अगं मला वाटलं त्याच दिवशी तू देवाघरी पोचलीस, पण सावळ्यांनी मला वाचवलं. त्याची योजना असेल ना काहीतरी. कदाचित तुझा पापाचा घडा भरला नसेल आणि कदाचित त्या तुझ्या सावळ्याने तुला माफ केलं असेल. पण तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही. का बुवा? असं का? हा, असा दुटप्पी न्याय असतो का देवाच्या घरी? जर तो तुला माफ करू शकतो तर मला का नाही? आणि तुझ्यासारख्या बाईला मला इंटरेस्ट नाहीये तुमच्याशी बोलण्यात. इंटरेस्ट? भाऊजी मला फक्त एवढंच सांगा की माझं बाळ कुठे? तुझं बाळ? हे मला नाही माहित तुझं बाळ बी कुठे आहे. मग कुणाला माहिती? मला माहिती की तुम्हीच त्याला पळवलंय. कुठे आहे माझं बाळ? ऍक्सिडेंट नंतर तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का मला माहिती नव्हतं. मी जर माझ्या घरच्यांना माझ्या जवळ ठेवलं नाही, तुझं बाळ कोण आहे ग? कोण आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती. तुम्हीच लपवलेत माझ्या बाळाला. हे तुझं बाळ जिवंत आहे का मेले मला नाही माहिती. अरे त्या बाळाची पर्वा का करू मी? काय घेणं देणं आहे त्या पोराशी माझं? ज्या कामासाठी मी शोधत होतो ना त्याला, ते माझं काम झालं. कुलकर्ण्यांची सगळी संपत्ती मला मिळाली. तेही स्वतःच्या जोरावर. मला माहिती तुम्हीच माझ्या बाळाला लपवलं. काय केलं माझ्या बाळाबरोबर? हा, कुठे आहे माझं बाळ? एकदा सांगून तुला कळत नाही का? मला तुझं ते फडतूस मूल कुठे माहिती नाही. कळलं? सर, कॉन्फरन्स सुरू करूया? हो हो अगदी. यू गो आहे. बाळाला शोधायला काही मदत लागली तर सांगा वहिनी.